शाळा सुरू असते तेव्हा रविवारची सुट्टी मिळाली तरी मुलं म्हणतात की मम्मी आज सुट्टी आहे, आज काहीतरी स्पेशल झालं पाहिजे. आणि आता तर काय हो, उन्हाळ्याची सुट्टीच लागली आहे म्हटल्यानंतर मुलं दिवसभर घरी असतात आणि त्यांच्या जिभेचे चोचले आपल्याला पुरवावे लागतात. आता बाहेर एवढ्या उन्हाचं बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपण घरीच ते पदार्थ केलेले कधीही चांगले. तर त्याच्यामुळेच आहे ना, आज मी तुमच्याबरोबर सगळ्या लहान मुलांची फेवरेट डिश शेअर करणार आहे. ते म्हणजे व्हेज हक्का नूडल्स. अगदी सोप्या पद्धतीनं कसे करायचे चला बघूयात. नूडल्स आपल्याला उकडून घ्यावे लागतात, शिजवून घ्यावे लागतात. तर त्यासाठी इथे मी वापरत आहे अगारो रिजन्सी मल्टीकुक केटल विथ स्टीमर. यामध्ये आपल्याला भरपूर पाणी ओतून घ्यायचं आहे. केटल ऑन करूयात. पाण्याला उकळी यायला लागलेली आहे. उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकतोय. नूडल्समध्ये सुद्धा मीठ असतं, पण आपण अगदी थोडंसं मीठ टाकून घेतोय. आणि या उकळत्या पाण्यामध्ये आता आपण हे नूडल्स सोडून घ्यायचे. इथं तुम्ही बघू शकता पाण्याला एक छान अशी उकळी आली की आपले जे नूडल्स आहेत ते व्यवस्थित असे वाफरले गेलेले आहेत. आता आपण काय करूयात, केटल बंद करूयात. तुम्हाला जर या केटलची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, चेक करा. आपल्याला हे नूडल्स जास्त ओव्हर कुक नको आहेत, तर त्यामुळे काय करायचं माहिती आहे का, याच्यावरती आता आपण थोडंसं नॉर्मल पाणी टाकतोय जेणेकरून कुकिंगची प्रोसेस थांबते आणि आपले नूडल्स ओव्हर कुकसुद्धा होत नाहीत. आणि सोबतच याच्यावरती आपल्याला थोडंसं तेलसुद्धा टाकायचं आहे. अशा पद्धतीनं आपण थोडीशी तेलाची धार सोडतोय. फक्त खालचं वर आणि वरचं खाली करून घ्यायचं. गॅसवरती आता आपण एक पॅन ठेवलेला आहे. यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल आपण गरम करून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण टाकतोय लसूण बारीक असा चिरलेला, त्याचबरोबर आलं. आणि असे जे चायनीज पदार्थ असतात ना, ते असे हाय फ्लेमवरती करायचे म्हणजे त्याची चव छान येते. आणि खूप जास्त हे आपल्याला तळसून सुद्धा घ्यायचे नसतात. हलका असा त्याचा रंग बदलला की याच्यामध्ये आपल्याला पुढचे इन्ग्रेडियंट टाकायचे. इथं मी कांदा घेतलेला आहे, ओल्या पातीचाच कांदा घेतलेला आहे. त्यानंतर कोबी, 1 शिमला मिर्च आणि गाजर. एकदम हलके असे आपल्याला हे तळसून घ्यायचे, खूप जास्त ओव्हरकुक करायचे नाही आहेत. याचा जो क्रंचीपणा आहे तो आपल्याला तसाच राहू द्यायचा आहे. हलक्या फुलक्या अशा आपण ह्या भाज्या रोस्ट करून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सॉस टाकायचे आहेत. तर सगळ्यात अगोदर हा ग्रीन चिली सॉस 1 मोठा चमचा, त्यानंतर रेड चिली सॉस 1 मोठा चमचा, इथं सोया सॉस वापरतोय 1 चमचा, त्यानंतर टोमॅटो सॉस थोडासा जास्त हलवून घ्यायचं. सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं, पण आपण थोड्या प्रमाणात मीठ टाकतोय. आपल्या ज्या भाज्या आहेत त्याच्यासाठी अगदी थोडंसं. आणि यामध्ये आता आपण लगेच आपले हे जे नूडल्स आहेत ते टाकून घेतोय. अगदी हलक्या हाताने हे आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी इन्स्टंट असे आपले हे नूडल्स तयार झालेले आहेत. आणि काय असतं ना, चायनीज पदार्थ म्हटला की त्याच्यावरती कांद्याची पात ही आवर्जून टाकलीच जाते. तर तशाच पद्धतीनं आपण देखील थोडीशी कांद्याची पात टाकतोय. आणि इथे आपले हे हक्का नूडल्स तयार झालेले आहेत. मी गॅस बंद करते. चला तर मग उन्हाळी सुट्टी स्पेशल इथे आपले हे नूडल्स तयार झालेले आहेत. आता टेस्ट करून पाहूया.